एक महिन्यापासून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अहोरात्र झटत आहे। प्रत्येक वार्डात जाऊन विकासाचा अजेंडा ते जनतेसमोर देत आहे की गेल्या 10 वर्षाच्या कार्यकालामध्ये झालेला विकास, कार्यकर्त्याचं मनोबल, कार्यकर्त्याचं संघटन याच्यावरच आमचावाला विजय हा निश्चित आहे। अध्यक्षपदासाठी शोभा तडस उभे आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्षातर्फे आणि 20 वार्डातून 10 प्रभागातून 20 उमेदवार भारतीय जनता पक्षाचे निवडून येईल मला पूर्ण विश्वास आहे। सर्वांनी आज देवळी नगर परिषदच्या या निवडणुकीत मतदानाला समोर जावं की आपलं एक मत गावाच्या विकासासाठी देणं आहे। आणि मी नागरिकाला विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी मतदान करून या विकासाला चालना द्यावी। मला असं वाटते 70च्या वर मतदान जाईल, 75पर्यंत जाईल, कारण आखरी संघटन ज्याचं मजबूत आहे त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढत आहे। आणि मला पूर्ण खात्री आहे की भारतीय जनता पक्षाचे अध्यक्षाचे उमेदवार शोभा तडस आणि 10 प्रभागातून 20 उमेदवार आमचे प्रचंड बहुमतानं निवडून येईल।